श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गोमेवाडीच्या पाटलांची श्री महाराजांवर फार निष्ठा होती. सन 1872च्या सुमारास त्यांना श्री महाराजांकडून नाम मिळाले होते. त्यांनी श्री महाराजांशिवाय दुसरा देव मानला नाही, नामाशिवाय दुसरे साधन केले नाही, पादुकांची पूजा केल्याशिवाय कधी अन्न ग्रहण केले नाही आणि रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखविल्याशिवाय कधी राहिले नाही. सन 1897च्या रामनवमीला श्री महाराजांनी पाटीलबाबांना मुद्दाम गोंदवल्यास बोलावले. उत्सव संपून 8 दिवस झाल्यावर पाटीलबाबा परत जाण्यास निघाले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, पाटीलबाबा, इतके दिवस रोज गोड खाऊन मला कंटाळा आला आहे. उद्यापासून कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवीत जा. पाटलांनी संमती दिली. तेवढ्यात श्री महाराजांनी एक नारळ रामाच्या पायाला लावून त्यांच्या पदरात टाकला व म्हणाले, हा नारळ देवाच्या शेजारी ठेवून द्यावा. मी तुमच्याकडे आलो म्हणजे फोडीन. काही दिवस गेल्यावर पाटीलबाबांची परिस्थिती खालावली, इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची पाळी आली. मनुष्य मोठा समाधानी व उपासक असल्याने त्या स्थितीत देखील तो आनंदाने राहिला. काही वर्षांनी परिस्थिती सुधारली. त्यांनी प्रपंच मुलांकडे सोपवला आणि स्वस्थ नामस्मरण करीत काळ कंठू लागला. पुढे पाटीलबाबांना ताप येऊ लागला. 4-6 दिवस त्यांना ताप येत होता, पण घरात हिंडत फिरत असल्याने कोणाला काही विशेष वाटले नाही. 7व्या दिवशी संध्याकाळी एकदम त्यांची वाचा बसली आणि मग सर्वजण धावपळ करू लागले. वैद्याने मात्रा दिली तेव्हा शुद्धीवर येऊन पाटीलबाबा म्हणाले, अरे बाळांनो, राम मला बोलावतो आहे. महाराज आता येतील. ते आले की मला सांगा. इकडे गोंदवल्यास त्या दिवशी रात्री 10 वाजता श्री महाराजांनी निळकंठ बाबाला घोडा तयार करून आणण्यास सांगितले आणि त्याला घेऊन रात्री 12च्या सुमारास पाटलांच्या घरी ते पोचले. त्यांनी पाटील बाबाचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले, पाटील बाबा, मी आलो आहे. आता कशाचीही काळजी करू नये, नामामध्ये राहावे. त्यांनी डोळे उघडले, श्री महाराजांना नमस्कार केला आणि हृदयाकडे हात लावून म्हणाले, इथे नाम चालू आहे, पण मला एक द्रोणभर दही पाहिजे. वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल का नाही कोणास ठाऊक. त्यावेळी श्री महाराजांनी पूर्वी दिलेला नारळ फोडला, त्यातील पाणी दह्यामध्ये घातले आणि वाटीभर दही पाटीलबाबांना पाजले. त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत पाटीलबाबांनी देह ठेवला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.